टेलिव्हिजन, सोशल मीडिया, रेडिओ या सर्व ठिकाणी गेल्या 2 ते 3 वर्षापासून आपणाला एकच गोष्ट पाहायला किंवा ऐकायला मिळायची, ती म्हणजे भारतीय शेअर मार्केट आणि भारतीय शेअर मार्केट ट्रेडिंग अकॅडमी। खरं तर याद्वारे संबंध महाराष्ट्राबरोबरच देशभरातील युवकांचे ब्रेन वॉशिंग करण्याचं काम हे या रवींद्र भारती या इसमाकडून केलं जात होतं। अशातच यांच्या खोट्या जाहिरातींना, फेक प्रॉफिट्सना बघून तुमच्या माझ्यासारख्या अनेक युवकांनी आपल्या कष्टाचे लाखो रुपये हे यांचे कोर्स किंवा अकॅडमी जॉइन करण्यासाठी घालवले। यांच्या भूलथापांना बळी पडून आपल्या कष्टाची कमाई ही शेअर मार्केटमध्ये अनेकांनी फुंकून टाकली। खरं तर भारतीय शेअर मार्केट हे याचं एकमेव उदाहरण आहे। यांसारखे अनेक सुटाफुटातील चोर हे सध्या सोशल मीडियावरती पडिक आहेत। या खोट्या लोकांपासून सावध राहा ही आपणा सर्वांना विनंती आहे। खरं तर गेल्या 2 ते 3 दिवसापूर्वी सेबीने पुण्यातील भारतीय शेअर मार्केट ट्रेडिंग अकॅडमीला नोटीस पाठवत रिटेल ट्रेडर्सना खोटा कोर्स तसेच हमखास परताव्याची हमी देऊन फसवणूक केल्याप्रकरणी 12 करोड रुपयाचा दंड ठोठावला आहे। खरं तर भारतीय शेअर मार्केटची जाहिरात ही आपण सर्वांनी कुठे ना कुठे पाहिली किंवा ऐकली असेल। सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात असे अनेक खोटे आणि फेक ट्रेडर हे महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला लुबाडताना दिसत आहेत। अशा लोकांमुळे सध्या महाराष्ट्रातील अनेक तरुण हे इंट्राडे ट्रेडिंगच्या नादात बर्बाद झालेले दिसत आहेत। बऱ्याच ठिकाणी आत्महत्येच्या देखील घटना झालेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे सजग आणि सावध होणं ही काळाची गरज आहे। एकंदरीत याच निमित्ताने सेबीने दंड ठोठावलेल्या भारतीय शेअर मार्केट कंपनीचं नेमकं प्रकरण काय आहे याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। नमस्कार, मी किरण आणि आपल्या सर्वांचं छापाकाटा या YouTube चॅनलवरती हार्दिक स्वागत। खरं तर झटपट पैसा कमवण्याचं वेड हे सध्याच्या युवा पिढीमध्ये प्रचंड पाहायला मिळत आहे। अशातच गेल्या 2 ते 4 वर्षापासून शेअर मार्केट ट्रेडिंगद्वारे हमखास नफा मिळवून देणारे अनेक कोर्सेस हे बाजारामध्ये प्रचंड किमतीत विकले जात असल्याचं पाहायला मिळत होतं। खरं तर कोणत्याही प्रकारचं ज्ञान नसणारे हे खोट्या सुटाबुटातील चोर खेड्यापाड्यातील तसेच शहरातील सर्वसामान्य लोकांची आर्थिक फसवणूक हे याद्वारे करत होते। शेअर मार्केट हा एक पैशाचा अथांग समुद्र असून आमचे कोर्स जॉइन केले तर तुम्ही वर्षभरात करोडपती होणार, तसेच हमखास एवढ्या वेळेत तुम्हाला एवढा टक्के नफा मिळवून देऊ अशा खोट्या प्रचाराला अनेक लोकांनी बळी पडून आपल्या कष्टाची कमाई या चोरांच्या खिशात भरली आहे। खरं तर गेल्या 4 ते 5 वर्षापासून असे अनेक चोर चोरी करून गेल्यानंतर कुठेतरी आता सेबीला थोडीफार जाग आली आहे। सेबी ही एक सरकारी संस्था असून जी देशभरातील शेअर मार्केट संबंधी व्यवहारावरती आपलं लक्ष ठेवते। अशातच गेल्या कित्येक वर्षापासून बाजारामध्ये खुल्या पद्धतीने सर्वसामान्य लोकांची फसवणूक होत असताना सेबीने महाराष्ट्रातील पहिला दिनका दिला आहे, तो म्हणजे भारतीय शेअर मार्केट ट्रेडिंग अकॅडमीला। लोकांची फसवणूक करून कमवलेले 12 कोटी रुपये हे या कंपनीला एक्सपो खात्यात जमा करण्याचे आदेश सेबीने दिले आहेत। रवींद्र भारती यांची भारतीय शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनी ही 2016 पासून बाजारात आहे। तसेच यांचे स्वतःचे भारतीय शेअर मार्केट मराठी आणि हिंदी असे 2 YouTube चॅनल आहेत, ज्याच्यावर देशभरातील लाखो सबस्क्रायबर आहेत। याचबरोबर इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, एक्स अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती देखील यांना फॉलो करणारे कितीतरी लोक आपल्याला दिसून येतात। खरं तर यांसारख्या अनेक लोकांना अच्छे दिन आले ते कोरोना काळापासून। त्यावेळी सर्व उद्योगधंदे बंद असल्या कारणाने सर्व लोकांचे आर्थिक उत्पन्न ठप्प झाल्यानंतर बरेचसे लोक हे शेअर मार्केट ट्रेडिंगकडे वळाले। शेअर मार्केटचं देखील माहीत नसणारे अनेक मंडळी ही डायरेक्ट इंट्राडे ट्रेडिंगकडे आकर्षली गेली। त्याचवेळी याच गोष्टीचा फायदा भारतीय शेअर मार्केट सारख्या अनेक कंपन्यांनी करून घेतला। आम्ही तुम्हाला ऑनलाईन क्लासद्वारे योग्य रीतीने ट्रेडिंग कसे करायचे हे शिकू, तसेच वार्षिक 24% पासून 1000% पर्यंत हमखास रिटर्न मिळवून देऊ असे सांगत या लोकांनी सर्वसामान्य लोकांची आर्थिक लुबाडणूक केली। भारतीय शेअर मार्केट अकॅडमीचे प्रमुख असे रवींद्र भारती या व्यक्तीने खोटी स्वप्ने दाखवत आपले लाखो रुपयांचे कोर्सेस हे सर्वसामान्य लोकांना विकले आणि याद्वारे करोड रुपयांची कमाई केली। खरं तर या खोट्या कोर्सेसद्वारे या सुटाबुटातील चोरांनी सर्वसामान्य लोकांचे किसे हे दिवसाढवळ्या कापले आहेत। सोशल मीडिया तसेच यूट्यूबवर स्वतःला हुशार ट्रेडर म्हणून घेणारे हे लोक अजून देखील बाजारात आपले खोटे कोर्सेस विकताना दिसत आहेत। जे लोक स्वतः शेअर मार्केटमधून कधीच पैसा कमवू शकले नाहीत तेच लोक अशा पद्धतीचे कोर्स विकून आपलं घर भरण्याचं काम हे गेल्या काही वर्षापासून सुरू असलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। आजच्या घडीला तुम्ही जर यूट्यूबवर जाऊन शेअर मार्केट असं सर्च केलं तर बऱ्याचशाच या लोकांचे व्हिडिओ हे तुमच्यासमोर धडाधड यायला सुरुवात होईल। तसेच यांच्या ॲडव्हर्टाईज देखील तुम्हाला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती वेळोवेळी पाहायला मिळतील। खरं तर प्रत्यक्षरित्या मी कोणाचंही नाव घेणार नाही, परंतु शीतावरून भाताची परीक्षा तुम्ही नक्की करू शकाल असे मला वाटते। खरं तर शेअर मार्केटमधून हमखास रिटर्न कमवणे हे शक्य नाही। सध्याच्या घडीला सोशल मीडियावरती असणारे 99% लोक हे फ्रॉड आहेत। जर हे लोक खरंच शेअर मार्केटमधून करोड रुपये कमवत असते तर आम्हाला ते त्यांचे कोर्सेस विकत बसले नसते। हे साधं सोपं गणित आहे। परंतु कुठेतरी यांच्या खोट्या दिखावेगिरीला, मोठमोठ्या गाड्यांना, बंगल्यांना आपल्यासारखे सर्वसामान्य लोक बळी पडतात आणि तिथेच सुरू होतो या लोकांचा चोर बाजार। एकंदरीत हा व्हिडिओ टाकण्यामागचा एकमेव हेतू आहे की तुमच्या माझ्यासारख्या अनेक लोकांनी सजग होणं हे काळाची गरज आहे
कोणत्याही प्रकारच्या शेअर मार्केट कोर्सला आपल्या कष्टाचा एकही रुपया देऊ नका, ही या व्हिडिओद्वारे आपणा सर्वांना विनंती आहे। एकंदरीत शेअर मार्केटमध्ये तुफान पैसा असला तरी देखील सध्याच्या घडीला 99% लोक हे यामध्ये अयशस्वी असल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे। शेअर मार्केटद्वारे पैसा किंवा संपत्ती बनवण्याचं आपलं स्वप्न असेल तर थोडं जपून राहा। खरं तर या जगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही, परंतु ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आपले आर्थिक नुकसान करू देऊ नका, हेच याद्वारे सांगणे आहे। खरं तर या व्हिडिओद्वारे तुमचं मोटिवेशन मला कमी करायचं नाही, परंतु कुठेतरी स्वतःला वेळ द्या, कष्ट घ्या, सखोल अभ्यास करा आणि मगच या समुद्रात उडी घ्या, हेच याद्वारे तुम्हाला सांगणं आहे। खरं तर सध्याच्या घडीला डॉक्टर किंवा इंजिनियर व्हायला लोक आपल्या आयुष्याची 5 ते 6 वर्ष खर्च घालतात। अशातच सर्वाधिक पैसा असलेलं भला मोठं शेअर मार्केट 1-2 महिन्यात शिकणं नक्कीच शक्य नाहीये। एकंदरीत भारतीय शेअर मार्केटसारखे अजून कोणते फेक ट्रेडर हे सोशल मीडियावरती सध्याच्या घडीला आहेत, हे आपण आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। आणि हा संपूर्ण व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।